नमस्कार मित्रांनो, कॉलेज अलॉटमेंटची लिस्ट आलेली आहे। तुम्हाला कॉलेज लागलं असेल आणि तुम्हाला ते कॉलेज घ्यायचं नाहीये तर सर काय करू, पुढच्या राऊंडसाठी जाऊ की नको जाऊ हे आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। माझं नाव मयूर बांगर, कोच, काउन्सिलर आणि कन्सल्टंट। पहिला मुद्दा, तुम्ही जे कॉलेज आता मिळाले तुम्हाला ते तुम्हाला का नकोय ह्या गोष्टीवरती विचार करा। सर मी चुकून अशा कॉलेजची नावं टाकली होती की जे मला नको हवेत पण फक्त बघत होतो की मिळेल का, असं कधी करत जाऊ नका। तुम्ही कोणाच्या तरी ऍडमिशन्स किंवा कोणाच्या तरी सीट्स आपण कमी करत असतो, त्यामुळे ह्या प्रकारच्या गोष्टी करायच्या नाहीत। नाव नेक्स्ट, सर कॉलेजची मी जी प्रिफरन्स ऑर्डर टाकली ती बरोबर नव्हती, जी पहिलं दुसरं तिसरं हे मी ऑर्डरने व्यवस्थित टाकलं नाही तर कदाचित ऑप्शन्स पुढे तुम्हाला आता पुन्हा रिअरेंज करावे लागतील आणि राऊंड 2 कडे जावं लागेल। नाव जर तुम्हाला अलॉट झालेलं कॉलेज हे पहिल्या प्रिफरन्सचं आहे आणि ते कॉलेज तुम्हाला नको आहे आता, तर थोडी गडबड झाली, कारण तुम्ही पहिलं प्रिफरन्स हे कंपल्सरी प्रिफरन्स होता, दुसरं ते 10वं हे ऑप्शन होते। पहिलं लागल्या कारणामुळे तुम्ही जर ते नाही घेतलं आता तर तुम्हाला एका राऊंडचा बॅन येईल, म्हणजे तुम्ही सेकंड खेळू नाही शकणार, तुम्ही डायरेक्ट थर्ड राऊंडसाठी जा। होप यू अंडरस्टँड इट। नाव जर ते 2nd to 10th होतं तर काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही ते ऍडमिशन प्रोसीड करायचं नाही, तसंच ठेवायचं आणि सेकंड राऊंडसाठी तुम्ही एलिजिबल आहात। जर आपल्या घरामध्ये सिनियर भाऊ बंधू कोणी असतील तर ते सांगत असेल आपल्याला होल्ड, स्लाइड, स्किप असे काही ऑप्शन्स असतात, तर ह्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये तसे ऑप्शन दिले गेले नाही आहेत। ही ऍडमिशन प्रोसेस फार सिंपल आहे, टेक इट ऑर लिव्ह इट, म्हणजे ऍडमिशन घ्या किंवा ऍडमिशन सोडा। पुन्हा एकदा बोलेन, नंबर 1 कॉलेज, नंबर 1 प्रिफरन्स लागला आणि ते नाही घेतलं तर मला एका राऊंडचा बॅन येईल, मी नेक्स्ट राऊंडला एलिजिबल होईल। त्याच्या काळजीपूर्वक हा डिसिजन घ्या। दुसऱ्यापासून 10व्यापर्यंत कोणती प्रोसेस काही करायची गरज नाहीये, तुम्ही वेट अँड वॉच करा। नाव स्ट्रॅटेजी काय असेल तर सिंपल, जे काही कट ऑफ तुम्हाला दिसताय तुम्ही लॉग इन केल्यानंतर त्या व्यतिरिक्त काही कॉलेजेस हवेत त्यांचे कट ऑफ हवेत तर तेही तुम्हाला लॉग इन पॅनलवरती अवेलेबल आहे, तिथे तुम्ही पाहू शकता। कट ऑफ 2024-2025 मध्ये रेग्युलर राऊंड 1 चे कट ऑफ ऑलरेडी सगळ्या कॉलेजचे दिले गेले। तिथे आपला जे काही मार्क्स आहेत ते जर 5-10 मार्क्साने थोडेसे कट ऑफच्या आजूबाजूला असतील तर तुम्ही नक्की चान्स घेऊ शकता फॉर द नेक्स्ट राऊंड। हे करताना 1 तारीखला जेव्हा आपले सगळ्यांचे ऍडमिशन प्रोसेस क्लोज होतील तर पुढच्या काही दिवसांमध्ये वेकन्सी येईल। वेकन्सी रिपोर्ट म्हणजे काय तर कोणकोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स उरलेल्या आहेत हे आपल्याला कळेल। मग कट ऑफ पाहून आणि वेकन्सी लिस्ट पाहून आपण आपली स्ट्रॅटेजी तयार करा आणि पुन्हा एकदा आपले जे काही ऑप्शन्स आहेत त्याची ऑर्डर तरी चेंज करा किंवा नवीन ऑर्डर किंवा नवीन कॉलेजेस तुम्ही टाकू शकता। फॉर्म अनलॉक करा आणि पुन्हा जेव्हा ऑर्डर तुमची भरून होईल, कॉलेजेस भरून होतील, तेव्हा त्याला लॉक करून टाका आणि वेट करू मग सेकंड राऊंड, थर्ड राऊंड अँड ऑनगोइंग राऊंड्स वरती। पहिले 3 राऊंड हे रेग्युलर राऊंड असतील, चौथा राऊंड त्याच्यानंतरचा असेल तो स्पेशल राऊंड असेल। पहिल्या 3 राऊंडसाठी मेरिट म्हणजे मार्क आणि रिझर्वेशन कन्सिडर होईल, पण स्पेशल राऊंडसाठी रिझर्वेशन कन्सिडर होणार नाही। ज्या काही सीट असतील त्या सगळ्या एकत्र केल्या जातील आणि त्या ऍडमिशनसाठी ऑफर केल्या जातील। म्हणून अजिबात काळजी करू नका की सर मला कॉलेजला ऍडमिशन मिळणार की नाही मिळणार, सगळ्यांना मिळणार। ऑन दिस ब्युटिफुल नोट आय वुड लाईक टू कन्क्लूड दिस व्हिडिओ। थँक्यू सो मच।